गुड मॉर्निंग ऑल द स्टुडंट. आपला क्रॉप सायन्समध्ये जो आपला चॅप्टर चालू आहे तो म्हणजे टिलेज. बघा आपल्या ग्रुपवरती यूट्यूबची एक लिंक पाठवली जाईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते सगळे लेक्चर्स उपलब्ध असतील. तर बघा आपल्या 11वी क्रॉप सायन्स ह्याच्यामध्ये आपण जे बघतोय ते आहे डिफरंट टिलेज इम्प्लिमेंट. म्हणजे टिलेज ह्या शब्दाचा अर्थ आहे मशागत, आणि मशागतीसाठी जे जे काय काय गोष्टी वापरतो त्याला म्हटलं जातं डिफरंट टिलेज इम्प्लिमेंट्स. बघा मशागतीसाठी काय वापरतो तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहिलेलं त्याच्यामध्ये आहे इंडिजिनस प्लाव. बघा इंडिजिनस प्लाव त्याच्या संदर्भात आपण पाहिलेलं आहे. तर इंडिजिनस प्लावमध्ये बघा शेअर, शो, बॉडी, हँडल, बीम. इंडिजिनस ह्या शब्दाचा अर्थ आहे देशी नांगर. इंडिजिनस प्लाव म्हणजे देशी नांगर. तर बघा देशी नांगर कशा पद्धतीचा आहे आपण त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये काय काय वेगवेगळे पार्ट्स बघितले, त्याचे काय काय भाग आहेत या नांगराचे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता त्याच्यानंतर बघा जो सेकंड पॉईंट आहे, आणि आपल्या क्रॉप सायन्सच्या लायब्ररीमध्ये परवा आपण ज्यावेळेस लेक्चर घेतलं गेलं त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये दाखवले गेले की सीड ड्रिल. सीड ड्रिल ह्या शब्दाचा अर्थ आहे की बघा पेरणी यंत्र. तर बघा पेरणी यंत्र आपण परवा पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये टिफन, दुफन अशा नावाची काय पेरणी यंत्र असतात बघा. तर आपण आजच्या या तासामध्ये आपण पेरणी यंत्रांच्या संदर्भात माहिती घेणार आहे. तर सीड ड्रिल तर काय बघा कशा पद्धतीचं पेरणी यंत्र आहे त्याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहे. बघा डायग्राम आहे, आकृती आहे, तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या हा जे आहे ह्याला सीड ड्रिल असं म्हटलं जातं. सीड ड्रिल त्यालाच किंवा सीड कम फर्टिलायझर ड्रिल. म्हणजे बघा या पेरणी यंत्रणामधून आपण एका बाजूला बियाणं सुद्धा टाकू शकतो ज्याला की सीड्स आपण म्हणू, आणि त्याच्यासोबत आपण फर्टिलायझर्स ज्याला की आपण खतं म्हणू, तर एक खतं सुद्धा या ठिकाणी टाकू शकतो. सीड कम एका बाजूला आपण बियाणं सुद्धा टाकू शकतो आणि त्याच्यासोबतच आपण ह्याच्यामध्ये खतं, त्यालाच म्हटलं जातं सीड कम फर्टिलायझर ड्रिल. पण बियाणं पण टाकणार आणि खतंही टाकणार म्हणून त्याला नाव आहे सीड कम फर्टिलायझर ड्रिल. तर बघा ह्याच्यामध्ये आपण जर आकृती पाहिली तर त्याच्यामध्ये बघा वेगवेगळे पार्ट्स आहेत. त्याच्यामध्ये एक नंबरचा वरचा पार्ट आहे त्याला म्हटलं जातं हॉपर. हॉपर म्हणजे बघा हे जे आहे हे पेरणीसाठी बघा तर आपण काय केलं जातं, ह्या हॉपर जे आहे हे हॉपरमध्ये बियाणं टाकली जातात. बियाणं त्या हॉपरमध्ये टाकली जातात आणि ह्याच्यामध्ये पुन्हा खाली एक ट्यूब आहे बघा, ट्यूब आहे. तर या ट्यूबमधून हे बियाणं खाली 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 सरकत येतात. वरती आहे हॉपर, या हॉपरमध्ये बियाणं टाकली जातील आणि त्याच्या खाली जे आहे ट्यूब, या ट्यूबमधून बियाणं सरकत येतील. त्याच्यानंतर बघा याच ठिकाणी आपण फर्टिलायझर सुद्धा टाकू शकतो. फर्टिलायझर ज्याला की खतं अशी म्हटली जातात, आणि या खतामधूनच किंवा या हॉपरमधून ही खतं पुन्हा खाली खाली सरकत त्या ट्यूबमधून खाली येतील. तर बघा खाली टाईन नावाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे, तर हे काय होतं बघा ज्या वेळेस आपण पेरणी करत असेल तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे टाईन हा जो पार्ट आहे हा पार्ट हा पूर्णपणे जमिनीमध्ये घुसला जातो किंवा आत एंटर करतो, त्याला म्हटलं जातं टाईन. बघा हा पार्ट काय करेल, हा जमिनीमध्ये पूर्णपणे एंटर करेल म्हणून त्याला टाईन असं म्हटलं जातं. बघा तर आपण वरून हॉपरमध्ये आपण बियाणं टाकली, खतं टाकली, आणि या टाईन हे जे आहे या टाईनच्या माध्यमातून आपण ही सगळी खतं असतील, बियाणं असतील ही जमिनीमध्ये ट्यूबमधून खाली येतील आणि जमिनीमध्ये शिरली जातील किंवा जमिनीमध्ये शेतीमध्ये किंवा आपल्या जी फील्ड असेल या फील्डमध्ये या ठिकाणी आतमध्ये इंटर करतात, आत जातात. तर हॉपर, ट्यूब, टाईन बघा हे तीन इन्स्ट्रुमेंट पाहिले. त्याच्यासोबतच दुसरं जे पुढचं आहे ते आहे शाफ्ट. शाफ्ट म्हणजे काय करेल बघा, हे जे शाफ्ट आहे एक लांब अशी दांडी दाखवली त्याला शाफ्ट म्हटलं जातं. तर हे शाफ्ट काय करतं की हे शाफ्ट जे आहे हे यंत्र ओढण्याचं काम शाफ्टच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे समजा उदाहरणार्थ पुढं जर बैलं लावली असतील तर ही बैलं जे आहेत हे पेरणी यंत्र ओढतात. तर हे शाफ्ट एक अशी दांडी आहे, या दांडीच्या साहाय्यात नाही हे पेरणी यंत्र असं पुढं असं ओढत नेलं जातं, त्याला शाफ्ट असं म्हटलं जाईल. तर बघा हॉपरमध्ये बियाणं टाकली जातील. त्याच्यानंतर बघा ट्यूब आहे, ह्या ट्यूबमधून बियाणं तशीच खाली येतील. त्याच्यानंतर खाली टाईन आहे, तर हे टाईन काय करेल बघा, हे टाईन जे आहे हे ज्या वेळेस आपण पेरणी करत असेल
त्यावेळेस आपल्या शेतामध्ये हे टाईन किंवा रानामध्ये हे घुसलं जातं किंवा फील्डमध्ये इंटर करतं. ज्यावेळेस आपण नांगरती करत असेल किंवा पेरणी करत असेल त्यावेळेस त्या सऱ्यामध्ये किंवा ही पूर्णपणे जी टाईन आहे हे टाईन मिक्स आत घुसलं जातं आणि त्याच्यामधून ह्या ट्यूबच्या साहाय्याने बियाणं पडली जातात. शॅफ्ट आहे, हे शॅफ्ट जे काय करेल बघा, आपली जी बैल असतील हे बैल हे पेरणी यंत्र जे ओढतात हे शाफ्ट किंवा ही एक लांब अशी दांडी आहे या साह्याने या ठिकाणी हे बैल ओढत असतात, त्याला शाफ्ट असं म्हटलं जाईल. तर बघा सीड ड्रिल ही जी डायग्राम आहे सीड ड्रिलची आपण ही डायग्राम लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर बघा परीक्षा दृष्टीने आपण हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे हा परीक्षेला विचारला जाऊ शकतो की सीड कम फर्टिलायझर ड्रिल जे आहे सीड कम फर्टिलायझर ड्रिल तर ह्याचं काय फंक्शन आहे. द फंक्शन ऑफ सीड कम फर्टिलायझर ड्रिल. तर बघा द सीड कम फर्टिलायझर ड्रिल किंवा सीड ड्रिल ज्याला आपण म्हणू, पेरणी यंत्र ज्याला म्हणू, किंवा बियाणं आणि खतं याचं वापर करणारे जे पेरणी यंत्र असेल तर त्याला बघा त्याचं काय फंक्शन आहे, त्याचं काय कार्य आहे हे जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये बघा पहिलं फंक्शन आहे त्याचं पहिलं कार्य की इट ओपन्स फरो टू अ युनिफॉर्म डेप्थ. तर बघा हे काय कलर सीड कम फर्टिलायझर ड्रिल काय करेल, इट ओपन्स द फरो. बघा ज्या सऱ्या असतील ह्या सऱ्या खुल्या करणं किंवा मोकळ्या करणं, ओपन करणं. इट ओपन द फरो टू अ युनिफॉर्म, विशिष्ट खोलीपर्यंत ह्या ज्या सऱ्या आहेत ह्या सऱ्या मोकळ्या करण्याचं किंवा ह्या सऱ्या उपलब्ध करून देण्याचं काम ह्याचं पहिलं असेल. काय असेल बघा, हे बियाणं पेरतंय, हे पेरणी यंत्र बियाणं या ठिकाणी आपल्या शेतामध्ये पेरली जात आहेत, त्यामुळं सीड ड्रिलचा काय उपयोग असेल तर इट ओपन द फरो टू अ युनिफॉर्म डेप्थ, विशिष्ट खोलीपर्यंत बियाणं आतमध्ये टाकणं किंवा विशिष्ट खोलीपर्यंत या ठिकाणी साऱ्या मोकळ्या करणं हे त्याचं पहिलं काम असेल. त्याच्यानंतर सेकंड आहे इट मीटर्स द सीड अँड ड्रॉप युनिफॉर्मली. तर काय करते बघा दुसरं काम असं आहे की इट मीटर द सीड, म्हणजे जे बियाणं असतील हे बियाणं आपल्या सरीमध्ये असतील किंवा आपल्या फील्ड शेतामध्ये एक विशिष्ट खोलीपर्यंत नेऊन टाकणं हे त्याचं दुसरं काम आहे. इट मीटर द सीड अँड ड्रॉप युनिफॉर्म, एक विशिष्ट खोलीपर्यंत जे बियाणं असतील हे बियाणं विशिष्ट खोलीपर्यंत नेऊन टाकणं हे त्याचं काम आहे. त्याच्यानंतर बघा थर्ड नंबर इट मीटर्स द फर्टिलायझर अँड ड्रॉप इट ॲट डिझायर्ड डेप्थ इन द सॉइल. बघा हे काय करतंय, त्याच्यासोबतच बियाणं जसं टाकले जातं त्यासोबतच फर्टिलायझर म्हणजे त्याला खतं आपण म्हणू, ही खतंसुद्धा हे टाकण्याचं काम हे सीड ड्रिल करणार आहे. त्यालाच आपण सीड कम फर्टिलायझर ड्रिल असं म्हणलं. इट मीटर द सीड, बघा इट मीटर द सीड हे बियाणं पण टाकतंय आणि तिसऱ्यामध्ये आपण पाहतो इट मीटर द फर्टिलायझर, तर हे खतंसुद्धा एक विशिष्ट खोलीपर्यंत नेऊन टाकतं. इट मीटर द फर्टिलायझर्स अँड ड्रॉप इट ॲट डिझायर्ड डेप्थ इन द सॉइल, एक विशिष्ट खोलीपर्यंत शेतीमध्ये असेल किंवा आपल्या मातीमध्ये असेल की विशिष्ट खोलीपर्यंत या ठिकाणी बियाणं आणि बियाणांसोबतच फर्टिलायझर म्हणजे खतं हे विशिष्ट खोलीपर्यंत टाकण्याचं याचं काम आहे. त्याच्यानंतर इट कवर द सीड अँड कॉम्पॅक्ट द सॉइल अराउंड देम, म्हणजे बघा एकदा बियाणं टाकली, खतं टाकली आणि बियाणं खतं टाकल्यानंतर त्याच्या पाठीमागं एक असं त्याला बीम आपण त्याला म्हणतो, तर हे काय करतात, हे त्याच्यासोबतच ही जी बियाणं आहेत किंवा हे जी खतं आहेत ही खतं आणि बियाणं हे झाकून टाकण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. त्यालाच म्हटलं जातं इट कवर द सीड अँड कॉम्पॅक्ट द सॉइल अराउंड देम, त्याच्या आजूबाजूची जी माती आहे ही माती हे बियाणे आहेत, ही माती हे जे इन्स्ट्रुमेंट आहे इन्स्ट्रुमेंट ह्याच्यामध्ये काही माती या ठिकाणी वरून टाकून देत असतं. बघा पहिल्यापासून आपण बघतोय सीड कम फर्टिलायझर ड्रिल, त्यालाच सीड ड्रिल असं म्हटलं जाईल. सीड ड्रिल ह्याचा अर्थ आहे पेरणी यंत्र. तर पेरणी यंत्राचं काय काम असेल बघा, एक नंबरचं काम आहे इट ओपन द फरो टू अ युनिफॉर्म डेप्थ. ज्यावेळेस आपल्याला पेरणी करायचं असेल आणि आपल्या शेतामध्ये आपण पेरणी यंत्र घेऊन येतो आणि ज्यावेळेस पेरणी यंत्र आपण लावलं जाईल बघा त्याच्यामध्ये जे काय काय पार्ट्स आहे त्याच्यामध्ये ट्यूब आहे, हॉपर आहे, त्याच्यानंतर बीम आहे, टाईन आहे, शाफ्ट आहे. तर बघा हॉपर जे आहे तर या डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर हॉपर जे काय करतं त्याच्यामध्ये आपण बियाणं टाकली जातील किंवा त्याच्यामध्ये खतं टाकली जातील. त्याच्यानंतर ट्यूब आहे, या ट्यूबच्या सहाय्याने या ठिकाणी बियाणं खतं जे असतील ती खतं खाली येणार आहेत आणि टाईन
टाईन जे की बघा नांगराचा जो असेल किंवा हे पेरणी यंत्राचा जो खालचा भाग आहे या टाईनमधून या ठिकाणी बियाणं एक विशिष्ट खोलीपर्यंत जाऊन पोहोचणार आहेत आणि त्याच्यामध्ये शाफ्ट असेल ज्याला शाफ्ट असं म्हणलं जातं. शाफ्ट काय करणार आहे हे जे आहेत हे पुढं बैल जे असतील ते बैल शाफ्ट त्या साह्याने हे पेरणी यंत्र ओढणार आहेत. तर हे त्या डायग्रामचं एक विशिष्ट ह्या डायग्रामचं एक स्पष्टीकरण आहे. त्याच्यानंतर बघा सीड कम फर्टिलायझर डील, द फंक्शन ऑफ अ सीड कम फर्टिलायझर डील. याचं फंक्शन काय, याचं कार्य काय आहे तर बघा एक नंबरचं ह्याचं जे फंक्शन आहे याचं कार्य आहे, एक नंबरचं कार्य इट ओपन्स द फरो टू अ युनिफॉर्म डेप्थ. एका विशिष्ट खोलीपर्यंत सऱ्या मोकळ्या करणं हे त्याचं पहिलं काम आहे. इट ओपन्स द फरो टू अ युनिफॉर्म डेप्थ. विशिष्ट खोलीपर्यंत या ठिकाणी ते साऱ्या मोकळ्या केली जातील. त्याच्यानंतर दुसरं त्याचं कार्य आहे की इट मीटर द सीड अँड ड्रॉप युनिफॉर्मली. तर काय केलं जातं बघा हे जे आहे हे पेरणी यंत्र हे जे बियाणं असतील ही बियाणं आपल्या शेतामध्ये टाकणं हे त्याचं दुसरं कार्य आहे. त्याच्यानंतर तिसरं कार्य आहे की इट मीटर द फर्टिलायझर अँड ड्रॉप इट ॲट डिझायर्ड डेप्थ इन द सॉइल. बघा एका बाजूला हे बियाणं पण टाकते आणि दुसऱ्या बाजूला इट मीटर द फर्टिलायझर हे काय करतं आहे, जर खतं असेल ही खतं जी आहेत ही खतं विशिष्ट खोलीपर्यंत आपल्या शेतामध्ये टाकण्याचं काम सुद्धा ते करत आहेत. त्याच्यानंतर बघा एकदा खतं टाकली एकदा बियाणं टाकली त्याच्यानंतर ह्या ज्या भागामध्ये खतं टाकलीत ज्या ठिकाणी बियाणं टाकली ही खतं आणि बियाणं पूर्णपणे कव्हर करणं आपण ज्याला म्हणू किंवा त्याला पूर्णपणे झाकून टाकणं. चौथं त्याचं फंक्शन आहे द इट कव्हर द सीड अँड कॉम्पॅक्ट द सॉइल अराउंड देम. तर काय केलं जातं बघा हे जे आहे हे बियाणं असतील किंवा जे फर्टिलायझर असतील ह्या फर्टिलायझर आणि बियाणांना हे पूर्णपणे झाकून घेत असते. हे त्याचं चौथं कार्य. तर बघा आपण आजच्या यामध्ये ही चारच कार्य पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा पुस्तकामध्ये अजून 2-3 लाईन दिले. तर फर्टिलायझर्स आर प्लेस्ड ॲट डेप्थ 5 सेंटीमीटर अँड 5 सेंटीमीटर अवे फ्रॉम द सीड रोज. तर बघा फर्टिलायझर्स जे असतात हे 5 सेंटीमीटर आतमध्ये 5 सेंटीमीटर खोलीमध्ये या ठिकाणी ती टाकली जातात आणि जी बियाणं असतील ह्या बियाणांपासून 5 सेंटीमीटर दूर एवढ्या अंतरावरती या ठिकाणी फर्टिलायझर टाकला जातात. बोथ ड्रिलिंग अँड फर्टिलायझर ऑपरेशन्स आर डन सायमल्टेनियस. तर बघा या ठिकाणी काय केले जातात ड्रिलिंग ज्याला आपण म्हणू किंवा पेरणी आणि फर्टिलायझर टाकणं या दोन्ही गोष्टी एका सायमल्टेनियसली म्हणजे एका पाठोपाठ एक या ठिकाणी या दोन्ही गोष्टी केल्या जातात. बघा आपल्या शेतामध्ये सीड ड्रिल पेरणी यंत्र किंवा त्यालाच त्याच्यासोबतच सीड कम फर्टिलायझर ड्रिल अशा ठिकाणी असतं. तर बघा जे हॉपर आहे या हॉपरमध्ये जवळजवळ 2 होल असते त्याला दुफन म्हटलं जातं, 3 होल असतील त्याला टिफन असं म्हटलं जातं. तर बघा टिफन दुफन असे या ठिकाणी त्याचे पार्ट्स आहेत. तर बघा आजच्या तासामध्ये आपल्याला फक्त सीड ड्रिल याच्या संदर्भात माहिती घ्यायची आहे. परीक्षेसाठी आपल्याला प्रश्न असा विचारला जातो की राईट इन डिटेल द फंक्शन ऑफ सीड कम फर्टिलायझर ड्रिल. बघा सीड कम फर्टिलायझर ड्रिल याचे आपण या ठिकाणी कार्य सांगा किंवा कार्य लिहा. राईट द डिटेल फंक्शन ऑफ सीड कम फर्टिलायझर ड्रिल. सीड कम फर्टिलायझर ड्रिल याचे फंक्शन कार्य लिहा असं परीक्षेला प्रश्न असेल. बघा आपण जे फोटो या ठिकाणी आपण आपल्या ग्रुपवरती शेअर केला आहे तो फोटो आपण या ठिकाणी पाहून घ्यायचा आहे. जे लिखाण केलेलं आहे त्याचे आपण नोट्स आपल्या वहीमध्ये उतरवून घ्यायचे आहेत. परीक्षेला इंडिजिनस प्लाऊ बघा परीक्षा दृष्टीसाठी हे 2च इन्स्ट्रुमेंट आपल्यासाठी महत्त्वाचं आहेत. एक नंबरला इंडिजिनस प्लाऊ ज्याला की देशी नांगर म्हटलं जाईल. तर बघा परीक्षेला प्रश्न असेल की डिस्क्राईब इन अ डिटेल अबाउट द इंडिजिनस प्लाऊ. देशी नांगराविषयी किंवा देशी नांगराचं वर्णन करा. डिस्क्राईब इन अ डिटेल अबाउट द इंडिजिनस प्लाऊ असं ज्यावेळेस परीक्षेला प्रश्न येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये 5 भाग आहेत. शेअर, शो, बॉडी, हँडल आणि बीम असे 5 भाग आहेत. तर या 5 भागाची आपल्याला इकडे माहिती देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं असा प्रश्न असेल की राईट द फंक्शन ऑफ अ सीड ड्रिल किंवा राईट द फंक्शन ऑफ अ सीड कम फर्टिलायझर ड्रिल असं ज्यावेळेस प्रश्न असेल त्यावेळेस आपल्याला सीड कम फर्टिलायझर ड्रिल त्यालाच आपण सीड ड्रिल म्हणतो. तर याचे आपल्याला ठिकाणी डिटेलमध्ये माहिती लिहिणं गरजेचं आहे.